वांद्रे अतिक्रमण हटाव प्रकरणात आता हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी कलम 109 नुसार आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत। 100 ते 150 आंदोलकांवर पोलिसांकडून हे गुन्हे दाखल झाले आहेत। दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। अतिक्रमण कारवाई विरोधात दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले होते। वांद्रेतील गरीबनगर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे। 60% पाडकाम पूर्ण झाले। उर्वरित पाडकाम 2 दिवसात पूर्ण होईल। 2 दिवस चाललेल्या कारवाईनंतर एकूण 60% बांधकाम पाडकाम हे पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। पहिल्या दिवशी सुमारे 20% काम पूर्ण झालं होतं। दुसऱ्या दिवशी दिवसभर चाललेल्या कारवाईत आणखीन 40% काम पूर्ण झाले। एकूण 60% बांधकाम हटवण्यात आली आहे। ज्या पद्धतीने जे गुंडगिरी दादागिरी पोलिसांवर दगडफेक करणं आता त्याचा अंत आला आहे। मी जे वोट जिहादचे गुंडे लेन जिहादवाले त्यांना चेतावणी देतो, वॉर्निंग देतोय। तुम्ही ज्या लोकांना भडकवलं ना काल, त्या प्रत्येकाचा तपास होणार। अजून काही लोकांचा शोध चालू आहे आणि त्यांना ज्यांनी भडकवलं त्यांच्यापर्यंत पण पोलीस पोहोचणार।